नमन कसा इथून इथंपर्यंत असा प्रकार असतो. तिथं त्या पद्धतीने आता आज सांगणार नाही. आज सब कसा काढतात त्याची व्याप्ती अगोदर कशी काढायची ती आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सब कसा काढायचा आहे आणि तो सोप्या पद्धती ज्यांना 100पर्यंत भिरता येतात 1 ते 100 भिरता येतात त्यांना सब असाच काढता येतो. त्याच्यात काही अडचण येणार नाही. जनरली आता प्रत्येक वेळेला काय केलं जातं की नक्षत्र हे 13वीचं ते कसं आहे बघा आता इथं नक्षत्र 13 अंश आणि 20 कला असं. या नक्षत्रामध्ये या 13ला जर आपण 60 बोललं तर किती होती 1378 आणि या 20 कला म्हणजे कसं होईल 1378 अधिक 20 बरोबर 800 कला. म्हणजे आता काय एक नक्षत्रावर 800 कला. त्या 800 कला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 90 काढले. 90 काढण्याचा प्रकार काय असतो की 30 अंशाची एक राशी आहे. त्या 30 अंशात एक 9 भाग करायचे आहेत म्हणजे त्याला आपण एक चरण म्हणतो. ते चरण त्या चरणालाच 9 भाग करायचे. हे जे डिव्हिजन आहे हे इक्वल डिव्हिजन आहे. 3 अंश आणि 20 कलेचं इक्वल डिव्हिजन आहे. म्हणजे 90 काढण्याची जी पद्धत आहे ती साधारणतः इक्वल डिव्हिजनमध्ये 30 अंशाचे इक्वल डिव्हिजन. त्यात एक कृष्णमूर्तीने काय केलं कृष्णमूर्तींनी ते जे 90चा पार्ट आहे 3/20चा तो त्यांना मोठा वाटला. ॲक्युरेट मला त्याच्यासाठी तो त्यांना मोठा वाटला म्हणून त्यांनी नक्षत्राचे 9 भाग केले आहे. नक्षत्राचे 9 भाग केले पण ते इक्वल डिव्हिजनमध्ये नाही केले. त्यासाठी त्यांनी विषमतरी दशा धरली. विषमतरी दशेमध्ये 120 वर्षामध्ये कोणाला किती पाठ त्याप्रमाणे ते ठरणार आहे. म्हणजे विषमतरी दशेप्रमाणे ज्यांना जेवढी वर्ष त्या प्रमाणात ते ठरणार आहे की किती आहे. समजा आता इथं काय आहे इकडे प्रत्येकाला त्या ग्रह आहे त्याच्यात भोगडाच्या घरामध्ये पहिलं नक्षत्र केतूच असतं. दुसरं नक्षत्र शिखरात असतं. तिसरं नक्षत्र नवीन असतं. चौथं नक्षत्र 120 खोलीची चाळ आहे. 120 खोलीची चाळ आहे. चाळीला मालक कोण आहे की ज्याच्यामध्ये चंद्र आहे किंवा ज्याच्यामध्ये ग्रह आहे. म्हणजे महादशा जर काढायची झाली तर चंद्र आपण साधारणतः महादशेप्रमाणेच करूया की चंद्र त्या ह्याच्यामध्ये आहे. इथं कोणताही ग्रह चालेल बंधन नाही चालेल. 120 खोलीची जी चाळ आहे त्या चाळीमध्ये ज्याच्या नक्षत्रात ग्रह असेल किंवा ज्याच्या नक्षत्रात चंद्र असेल तो त्याला चाळ म्हणतो. बरोबर आहे. त्या 120 खोल्यामध्ये प्रत्येकाला खोल्या किती मिळणार आहे ते तुला 7 मिळतील. शुक्राला 20 मिळतील. रवीला 6 मिळतील. चंद्राला 10 मिळतील. मंगळाला 7 राहूला 18 गुरुला 16 शनीला 19 बुधाला 17 ही टोटल 120 खोल्याची आहे. आता यामध्ये चाळमालक बदलू शकतो. यामध्ये चाळमालक बदलू शकतो म्हणजे ज्याच्या नक्षत्रात ग्रह आहे तो त्याला चाळमालक. तो चाळमालक इथं पहिल्यांदा येणार आहे. आता ही जी व्याप्ती आहे ती आता आपल्याला बघायची आहे की याच्यामध्ये कोणाला किती मिळतं म्हणजे अंशात्मक. आता इथं सांगितलं ते वर्षात्मक झालं. आता अंशात्मक कोणाला किती मिळेल. कोणाचा या 800 कलाच्या एका नक्षत्रामध्ये कोणाला किती मिळेल तो कोणाला किती अंशाचा भाग आहे. म्हणजे हे सगळे भागधारक आहे. 120% टक्क्याच्या भाषेत जर बोलायचं तर 120% 7 20 6 10 7 18 16 19 आणि 17 हे भागधारक आहे. आता ह्या 800 कलाच्या नक्षत्रामध्ये 120 भागधारक आहे. 800 भागिले 120 असं जर बघितलं असेल तर या शून्यासाठी हा शून्य गेला बरं का. ते 3 4 कुटुंब 12 आणि हे 4 गुणिले 8 म्हणजे 20 म्हणजे किती झालं भागाकार बरोबर आहे का.
भागिले 3 किती वर्षासाठी? किती? एका वर्षासाठीचा भाग किती आला प्रत्येकाचा? 20/3 कला. इथं युनिट आहे कलाचं. इथं जर कलाचं युनिट आहे तर हे सुद्धा 20/3 कला. त्याची एका वर्षासाठी काढूया. त्याच्यामध्ये ह्याचा कोणाला किती पार्ट मिळेल ते आपण बघूया. काय म्हणूया आपण? अंश. इथं कला आणि इथं विकला. 20/3 हा तर हिशेब आहे. तर आता केतूचा नंबर किती लागेल? केतूचा 7वा पार्ट आहे त्याच्यामध्ये. 120 पार्ट मध्ये केतू 7 पार्ट आहे. म्हणजे गुणिले 7 किती? म्हणजे पुन्हा 2 कला राहिल्या. बाकी 2 कला राहिली आणि 42 कला असं उत्तर आलं. बरोबर आहे का? आता या 2 कला राहिल्या. याच्या पिछल्या कला म्हणजे याला 60 ने गुणा. 60 ने गुणल्यावर किती येणार आहे? 120 येणार आहे. आणि पुन्हा भागिले 3 3 × 12. टोटल किती येणार आहे? 43 कला आणि 40 विकला. हा केतूचा पार्ट आहे. अंशात्मक केतूची याला ज्योतिषशास्त्रीय भाषेत सबची व्याप्ती असं म्हणायचं. मी आता जनरल बोलतोय. ज्योतिषशास्त्रीय भाषेत सबची व्याप्ती म्हणायची. केतूच्या सबची व्याप्ती 46 कला आणि 40 कला ही 800 कला. एका नक्षत्रामध्ये कोणाचंही नक्षत्र कोणाचंही नक्षत्र असलं तर केतूचा त्याचा सहभाग जो आहे तो 46 कला आणि 40 कला असा असेल. म्हणजे तो आपण आता इथं असं लिहिणार आहे. बरोबर आहे? आता याच्यानंतर नंबर कोणाचा आहे? हे सेम राहील असं. फक्त आता इथंच फक्त बदल करायचा आहे. आता केतूच्या नंतर कोणाचं नक्षत्र येतं? शुक्राचं नक्षत्र येतं. शुक्राची वर्षे किती? 20. 20 म्हणजे झालं किती? 400/3. बरोबर आहे का? 400/3. मग आता इथं 3 1 3 1 राहिला. पुन्हा 0 3 त्रिक 9. पुन्हा 1 राहिला. पुन्हा 0 3 त्रिक 9. म्हणजे पुन्हा 1 राहिला. ही 1 राहिली काय? ती कला राहिली. त्याला पुन्हा गुणिले 60 म्हणजे 60 आलं. त्या 60 ला पुन्हा भागिले 3 म्हणजे हे किती झालं? म्हणजे इथं टोटल किती आली? 133.20. म्हणजे 133 कला आणि 20 विकला. 133 कला आणि 20 विकला. त्याच्यामध्ये आता या टॅब्युलर फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? टॅब्युलर फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? आणि 20 विकला. म्हणजे इथं 2 अंश 13 कला आणि 20 विकला असं उत्तर आहे. 800 कलेच्या नक्षत्रात शुक्राचा जो पार्ट आहे तो 2 अंश 13 कला आणि 20 विकला. शुक्रानंतर कोणाचा नंबर? रवी किती? 6 वर्ष. 6 वर्षामध्ये त्याला किती मिळणार आहे? त्याचा 20 सर्विसाचे 120/3 किती उत्तर येईल? इथे किती? 3 × 12 40 करायची. आणि त्या विकला किती? विकला किती? बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? 2/3. 2/3 म्हणजे कसं होईल? 3 × 18. बरोबर आहे का? 2 राहिले. 3 × 18. पुन्हा 2 राहिले म्हणजे पुन्हा 60. टोटल 120/3. बरोबर आहे का? म्हणजे किती? 1 अंश
40 वी केला. बरोबर आहे का? त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? मंगळाचा सबकी अगदी काढायची गरज आहे का? का नाही काढायचा? म्हणजे मंगळाची आणि केतूची वर्ष समान आहेत. त्यामुळं जेवढा केतू आहे तेवढाच मंगळ आहे. बरोबर आहे का? जेवढा केतू आहे तेवढाच मंगळ आहे. केतू किती आहे? त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? राहू किती आहे? राहू किती आहे? 18 वर्ष आहे. 18 दुनी 36, 360 भागिले 3. म्हणजे आता इथं किती? 3 एके 3, 0 पुन्हा 6, 3 दोन्ही 6, 0 आणि पुन्हा किती? बरोबर आहे का? मग इथं बघा 3 एके 3 आणि 3 सब इथे किती होईल? 16. इथे किती आले? 32. 320 भागिले 0 येणार आहे. बरोबर आहे का? पुन्हा इथे किती आले? 0 घेतले. इथे 0 घेतला, हा 0 वाटला, 0 घेता आला. आता किती झाले? 318 पुन्हा 2 म्हणजे पुन्हा 120 पुन्हा भागिले 3 म्हणजे पुन्हा 40. बरोबर आहे का? तर टॅबलर फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? 40. आता षडी किती आहे? 38, 380 भागिले 3. बरोबर आहे का? 3 एके 3, 0 8 घेतले, 3 दुनी 6, 2 राहिले, वरून 0 20 झाले. त्याला 3 वाजले 318 पुन्हा 2 कला राहिल्या. पुन्हा 2 कला राहिल्या म्हणजे किती? 120 भागिले 30 म्हणजे 126.40. त्यामुळे फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? 2 अंक 6 कला आणि 40 केला. बरोबर आहे का? 2 अंश 6 कला आणि 40 केला. त्याच्यानंतर कोणाचा नंबर येईल? त्या दोन्हीच्या वर्षाची बेरीज केल्यावर किती? रवी आणि चंद्राची बेरीज केल्यावर किती? त्या दोन्हीच्या वर्षाची बेरीज केली तर कोणाबरोबर येईल? बघा या दोन्हीची बेरीज करून किती आली? चला त्याची डबल करा, कोणाबरोबर येईल? चंद्राची डबल केला त्याची डबल करा तर किती झाली? किती झाली? झाली का? त्या शुक्रामध्ये बघ रवी मिळवा किती आलं बघा, त्याच्यात चंद्र मिळवा किती येते बघा, पुन्हा मंगळ मिळवा त्याच्यात किती येते बघा. म्हणजे तुमच्या अंशापर्यंत त्याच्या बेरजा करत येईल. आता ह्याच्या बेरजा करताना माझ्या प्रमाणात काय होतं की कुठंतरी एखादा हातचा इकडचा तिकडा होतो. तो बेरजा करताना कुठंतरी गफलत झाली. आता येतं त्या विकलाच्या पुन्हा कलाच्या पुन्हा अंश. यामध्ये बेरजा करताना कुठंतरी प्रॉब्लेम होतो. म्हणून ह्या बेरजा करायच्या ऐवजी आता तुम्हाला डायरेक्ट या बेरजा करून काढायचं. या बेरजा करायच्या ना. आतापर्यंत सब काढायचा की या बेरजा केल्या जातात सर, किंवा मी सुद्धा याच बेरजा करून सब काढला. आता काय करणार आहे? आता या बेरजा करायच्या ना. आता या बेरजा करून सब काढायचा. त्यासाठी तुम्ही आता ट्रायल म्हणून हे बरोबर येत आहे का? आपण आता शेतकऱ्याला काय हरकत नाही.
कला 1 वर्षाला 20 भागिले 3 म्हणजे 1 वर्षासाठी गुणिले 9 वर्षासाठी केलं तर किती होईल? किती? 60 कला बरोबर 1 अंश 9 वर्षासाठी. बरोबर आहे का? आता हे एक चरणासाठी केलं तर किती होईल? एक चरण म्हणजे किती? 3 अंश आणि 20 कला त्यासाठी किती होईल? 9 वर्षासाठी 1 अंश तर 3 वर्षासाठी किती? 3 अंशासाठी 1 अंशासाठी 9 वर्ष 1 अंशासाठी 9 वर्ष तर 3 अंशासाठी किती? 27 वर्ष. आणि ह्या 20 कलेसाठी किती? म्हणजे किती झाली? दोन चरणासाठी किती होईल? 2 चरणासाठी किती वर्ष होतील? 2 चरणामध्ये किती? 6 आणि 40 कला 6 वर्षासाठी किती? 9 साठी आणि या 40 कलेसाठी 20 चे 2 पाच म्हणजे किती झाली? 54 अधिक 6 बरोबर 60 वर्ष. बरोबर आहे का? इथं बरोबर आहे. आणि 30 चरणासाठी किती मग? बरोबर आहे का? तो चंद्र असो ना काहीही असो त्याची राशी आणि आवश्यक आहे मी त्याचा सांगतो. आणि ज्याच्याकडे समजी टेबल वगैरे असतील त्यांनी मला चेक करायसाठी ती वर काढून ठेवायचं पण त्यात लक्ष घालायचं नाही. मी चेक करा म्हणलं की चेक करायचं तोपर्यंत चेक करायचं नाही. बोला राशी आणि आवश्यक सांगा. राशी आणि आवश्यक सांगा. 14 वर्ष. पृथ्वी तत्वाची राशी आहे. या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये पहिले 10 अंश रवीच्या मालकीचे पहिले 10 अंश रवीच्या मालकीचे म्हणजे रवीची मालकी तर ते चंद्राच्या नक्षत्रात येणार आहे. म्हणजे रवीच्या मालकीचे 10 अंश इथं मायनस केले ते 30 तसंच ते 25 तसंच राहील आणि हे किती राहील? बरोबर आहे का? इथं बाकीच्या कलरच्या फोटो दिसत आहेत ना आणि 25 कला आहे. 4 अंशाची वर्ष झाली की हाच नियम वापरायचा. 1 वर्षासाठी 20 भागिले 3 वर्षासाठी 20 कला 1 अंशासाठी 9 वर्ष. 1 अंशासाठी 9 वर्ष तर या 4 अंशासाठी किती? किती? 9 चोक 36 आहे. आणि हे 25 कला आहे आणि तो 25 आहे तर त्या 20 कला मी एका बाजूला घेतो आणि 5 चाळी दुसऱ्या बाजूला ठेवतो. बरोबर आहे का? त्या 20 कलासाठी किती वर्ष? 20 कलासाठी किती वर्ष? 3 वर्ष प्लस 3 किती झाले? 39. आणि हे 5 हे 6 चाळीस जर झाले असते तर 1 अख्खं वर्ष झालं असतं. 6 चाळीस जर झाले
21 खोले. चल मला कोण आहे? रवीच्या नंतर कोणाचा नंबर आहे? किरणमध्ये चंद्राचा नंबर आहे. म्हणजे चाळ मला चंद्र आहे. चाळ मला चंद्र आहे म्हणजे आपल्याला मोजताना सुरुवात चंद्रापासून करायची आहे. मोजताना सुरुवात आपल्याला चंद्रापासून करायची आहे. चंद्रापासून 40 वर्ष कधी येतील ती बघायची. सात गणित आहे. चंद्रापासून सुरुवात 40व वर्ष म्हणजे 120 खोल्याची चाळ आहे. या 120 खोल्याच्या चाळीमध्ये पहिल्या 10 खोल्या चंद्राच्या मालकीच्या करतो चाळ मालक आहे. लक्षात घ्यायचं बरोबर आहे. पहिल्या 10 खोल्या चंद्राच्या मालकीच्या, पुन्हा 7 खोल्या मंगळाच्या. किती झाल्या? आणि त्याच्यानंतर 18 खोल्या कोणा मालकीच्या? म्हणजे टोटल खोल्या झाल्या किती? 35 झाल्या. इथं 35 खोल्या झाल्या. त्याच्यानंतर पुन्हा 35 खोल्या झाल्या. त्या 35 खोल्यानंतर 16 खोल्या भूमीच्या काढा. किती खोल्या होती? 51 होती. इथं 51 खोल्या होती. खोलीचा नंबर काय आहे? कोणाच्या मालकीच्या? जलतत्वाच्या मीन राशीच्या टेबला 23, 51, 50 बघायचं आहे. जलराशीच्या मीन राशीच्या टेबला 23, 51 आणि 50 ला कोणाचा जब आहे? आहे का? असला तर हो म्हणा, नसला तर काय जबरदस्ती हो म्हणायची गरज नाही. चला कोणाला काय शंका? चला गणू 29, 56, 48. धनुराशी कोणत्या तत्वाची आहे? अग्नी तत्वाची आहे. अग्नी तत्वाच्या राशीच्या नक्षत्राची विभागणी कशी? पहिले 13, 20, 21 मालकीचे 47 पर्यंत शुक्राची मालकी आणि 47 च्या नंतर रवीची मालकी. म्हणजे हा कोणाच्या मालकीच्या नक्षत्रात झाला? कोणाच्या मालकीच्या नक्षत्रात झाला? रवी. म्हणजे इथं चाळपणा कोणाला? आणि रवी कुठून चालू झाला आहे?
41 हे 6 आणि हे किती 16 आणि हे किती 5. बरोबर आहे का? वजाबाकी प्लेन नाही. मग आपला नियम वापरायचा. काय नियम आपला? वर्षांतर वर्ष करायचं. किती वर्ष झाली? 27. आता हे 16 वर्ष मिळाली मला. किती झालं? 27. आधी घे. खोलीचा नंबर काय? अच्छा. आपले कळतात मग. 29 आधी घे. खोलीचा नंबर काय? खोलीचा नंबर काय? शाळा कोणाची? शाळा कोणाची? सुरुवात कुठून करणार? करा. कुठे आहे रवी? 5 16 16 23. इथं 23 आलं आणि याच्यामध्ये 18 मिळालं. कुठे पण जा. 15ची 5 असताना ये. कोणाचा सभा आहे का राहू तसं? आहे का राहू तसं? राहू तसं आहे का? काय अडचण असली तर सांगा. ऍडजस्टमेंट करायला हरकत नाही किंवा दुसऱ्या पद्धतीनं थोड्याशा समजावून सांगता येईल. ते सांगणार आहे. बरं आहे का? झालं काय हे? कन्या 324 07. आता इथे वर्ष कशी काढणार तुम्ही? वर्ष काढता येते काही तुम्हाला? झालं घ्यायचं. किती होती वर्ष? 30 वर्ष सांगा. पुन्हा पुढचं बघू. याची वर्ष किती होती? 27 नाही. रवी चालला ना कुठून? आतापर्यंत तुम्ही मागची नक्षत्र बघा करत होता. बरोबर का? रवी झाला कुठून चालू? रवी कुठून चालू झाला? रवीच्या नक्षत्रात रवीच्या नक्षत्रात हे कन्येचे 3-24 म्हणजे रवीचे जे नक्षत्र आहे ते नक्षत्राचे किती अंश बघले त्यांनी? आगडी तत्वावर करायची. आगडी तत्वावर करायची पासून रवी चालणार आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये तुम्हाला आगडी तत्वातले 3 अंश आणि 20 कला मिळवायच्या. किती झालं? 7 आणि 6. आता बरोबर रवीच्या नक्षत्रात हा ग्रह चालला. बरोबर आहे? आता बोला किती वर्ष निघतील आता? 54. आणि ह्या सगळ्याची किती निघतील? 20ची 3 20ची 3 40ची 6. बरोबर आहे का? म्हणजे किती झाले? 60 अधिक 40च्या पुढे किती आहे? 4 कला आहे. म्हणजे पहिली नंबर काय? मला कोण आहे कळीचा? कळीचा मला
मालकिका कोणाच्या मालकीची आहे खोली ती? सार्थ काय? सात तासाची कन्या राशी 3 अवघे 24 कला आणि 7 विक्रावरचा सबकोण आहे का? तेवीस 24 वेतन बरोबर आहे का? त्याच्यानंतर अवघड गणित कुठला नाही, सर्वात अवघड गणित आहे मी तुम्हाला. ती कोणत्या तत्वाची राशी आहे? पृथ्वी तत्वाच्या राशीच्या नक्षत्राची विभागणी कशी? पहिले 10 राशीच्या मालकीचे, त्याच्यात 13 चंद्राचे मिळाला किती होता? किती झाले? सांगा कोणाचा जबाब असेल? काळमाला कोण आहे? काळमाला कोण आहे? मग आता सब सांगा सब कोणाचा असेल? इथं एक सुद्धा कोणी म्हणून झालेली नाही. मंगळाचा सर्व असेला बरोबर का? म्हणून नंतर सर्वात अवघड गणित आहे. झाला पुढे 2/3 कला 45 डिग्रीला जरूर आहे. 2 अंक आणि 3 झाल्यावर कोणाचं नक्षत्र असतं? काळमाला कोण आहे? काळमाला कोण आहे? काळमाला केतू आहे. आता वृद्धी किती झाली? 9/18 केला आणि हे अधिक 1 बरोबर आहे का? कोणता केतू असतो? शुक्र आणि केतू टोटल मिळवला तर 27 होता. बरं 7 सोले केतून काढून घेतल्या, त्याच्यानंतर त्या 20 वाल्या चित्राच्या वर गेल्या. 19 नंबरची खोली आहे का बघा? काय नको अल्प काय म्हणून आहे का? रवीचं नक्षत्र जे विभागलं आहे त्याचा एक चरण आगळी तत्वाच्या राशीतून 3 चरण पृथ्वी तत्वाच्या राशीतून. जेव्हा जेव्हा रवीचं नक्षत्र येईल, जेव्हा जेव्हा रवीचं नक्षत्र येईल तेव्हा 3, 20 आगळी तत्वाचे प्रकार. तुम्हाला जर पृथ्वी तत्वातला अंश दिलेला असेल तर त्याचं नक्षत्र आगळी तत्वात चालू झालं म्हणून तिथे 3, 20 रवीच्या नक्षत्रात ऍड करायचे. आणि तेच नक्षत्र जर तुम्हाला आगळी तत्वाच्या राशीत दिलेलं असेल तर तुम्हाला केतू आणि शुक्र वजा करायचा. बरोबर आहे का? मंगळाचं सुद्धा मंगळाच्या नक्षत्रात जेव्हा कंडिशन असेल तेव्हा मंगळाचं नक्षत्र जर पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये बघून घ्या. मंगळाचं नक्षत्र जर पृथ्वी तत्वात अंश दिला असला तर तो अंश 13-20 पासून 30 अंशापर्यंत असेल. तेव्हा तुम्हाला चंद्रापर्यंतचे अंश म्हणजे 23-20 त्यातून वजा करायचे आहे. आणि मंगळाच्या नक्षत्रातला जर तुम्हाला वायू तत्वाचा अंश दिलेला असेल, वायू तत्वाचा जर मंगळाच्या नक्षत्राचा राशी अंश जर दिलेला असेल तर मागच्या पृथ्वी तत्वातल्या 46 त्याच्यात मिळवायचे आहे. मागच्या पृथ्वी तत्वातले 46 त्याच्यात मिळवायचे आहे आणि मग गणित चालू करायचं. तसंच गुरुच्या नक्षत्राचं पण असतं. गुरुचं नक्षत्रात 3 चरण वायू तत्वाच्या राशी
वायू तत्वातला गुरुच्या नक्षत्रातला असला तर राहूपर्यंतचे 20 अंश तुम्हाला वजा करायचे आहे आणि मग गुरु करायचा. आणि तेच जर गुरुचं नक्षत्र तुम्हाला जलतत्वातला दिलेलं असेल, तेच जर गुरुचं नक्षत्र तुम्हाला जलतत्वात दिलेलं असेल म्हणजे जलतत्वातला अंश 3वीच्या आतला असला तर तुम्हाला वायू तत्वात असलेले 10 अंश गुरुचे त्याला ऍड करायचे आहे. बरोबर आहे? चला त्या पद्धतीने मी जाऊन सांगतो. संबंधित स्थानाचा कप जर संबंधित आणि पूरक स्थानाचा कार्य झाला की ती घटना घडेल. हा कप शब्द करतात ना, बेसिकली तुमच्या जन्मकुंडली हा सब कधी काम करणार आहे? हा सब कधी काम करणार आहे? तर संबंधित स्थानाची दशा असल्यावर. आता हा जो नियम आहे ह्याच्यात पण मी तुम्हाला आता जेव्हा इथं शिकवतो तेव्हा त्या संबंधित स्थान त्याला पूरक स्थान त्याच्या बरोबर कोण आलाय. संबंधित स्थानाची दशा अजून चालत नाही. तो जर संबंधित स्थान 12शी संबंधित असला, 8शी संबंधित असला, समजा संततीचा प्रश्न आहे, 5 लागलाय, 5 बरोबर 8 लागले का 12 लागलाय, 5 लागून उपयोग झाला का? नाही. म्हणून हे जे नियम आहेत ना ते नियम तुम्हाला तपासून बघायचे आहे. 5 लागून चालत नाही, 7 लागून चालत नाही, त्याच्या जोडीला कोण लागला, त्याला सपोर्टर कोण आहे, एकट्याचं काम नाही. इकडे 55 लागले, 8 लागलाय, प्रॉब्लेम आहे. 55 लागले, 12 लागले, प्रॉब्लेम आहे. 55 लागले, 6 लागले, त्याचं धनदान असलं तरी दवाखान्यात खेटे आहे. 5 बरोबर 11 लागले का? 5 बरोबर 4 लागले, सब बघा तुमचा त्याला. म्हणून इथं नियम वगैरे काही शिकवणार नाही आहे. बघा ते क्रिएट कसा होतो ते शिकवणार, नियम शिकवणार नाही. कारण हे नियम शिकवणं आपल्या स्वभावाचं बसत नाही. आतापर्यंत जे वर्ग अटेंड केले असतील त्यांना त्याची जलद साधनता मिळालेली असेल की मी काय शिकतो. आणि बॅकवर्डची नोट जी तुमच्याकडे आहे ती कोणत्याही पुस्तकाला कुठंही मॅच होणार नाही त्याची खबरदारी घेतलेली आहे. पण ते काय म्हटलेलं आकाशातलं पडलेलं आहे असं बिलकुल नाही. ते सगळं पुस्तकातलं किंवा कुणीला कुणीतरी मला शिकवलेलं किंवा कुठं ना कुठेतरी मी वाचलेलं असंच म्हटलेलं आहे. तर ते अरेंज मी माझ्या पद्धतीने केले. आता ही अरेंजमेंट सुद्धा मी शिकवतात. कोणाला इकडून शिकवतात, मी इकडून शिकवतो, एवढाच फरक पडला. हेच करताय तुम्ही. जर मी सब मोजायला सब काढायला इकडून शिकवता, मी सब काढायला इकडून शिकवतोय. माझ्यात विकला कल्ला आणि आवडू त्याच्या वेदना करायला वेळ नाही माझ्याकडे. नाही ना, पटपट कोणाकडे आहे, कोणाकडे त्याचं मग किती सांगतात बराबर करू काय म्हणजे काढला हा सब काढायसाठी एवढं धावपळ करायची काय करत पडले एवढंच करा ना. तुम्हाला कळलं ना, तुम्हाला कळलं ना, त्याच्याकडे अंतर त्याच्यात तुम्ही चुटकीसाठी सांग. दशा म्हणजे काय, मी आता चाळ मालक सांगतो तो दशा मालक आणि मी जो सब काढतो ना तो अंतर दशा मालक. मी जो चाळ मालक म्हणून तुम्हाला इथं सांगतो म्हणजे नक्षत्र स्वामी तो महादशा स्वामी असतो चंद्रा. आणि जो मी आता तुम्हाला कोणतीच काढायला सांगतोय ना तो अंतराच्या स्वामी असतो. आणि तुम्हाला जर स्टेटमेंट लागलेलं की बाबा ह्याच्यात ह्याच्यात किती अंतर आहे विदेशात पण अंतराला तुम्हाला सांगता येईल ना. पाहिजे कशाला गणित करायचे आहेत, गणित येतात कोणाला, आपल्याला नाही. त्याने जो प्रश्न सांगितला
रवीचंही गणित झालंय आता. आता पृथ्वी तत्वाची राशी आहे, पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि 25 अंश आहे. आता मला नक्षत्राचं नाव मी काय गरज नाही, ती डायरेक्ट पृथ्वी तत्वाची राशी म्हणून सांगतो. पृथ्वी तत्वाची राशी आहे म्हणजे पृथ्वी तत्वाच्या राशीत कोणाकोणाची नक्षत्र असती? पृथ्वी तत्वाच्या राशीत पहिले लावून रवीच्या मालकीचे 23-20 पर्यंत, म्हणजे 23 आणि 20 असं झालं. बरं आहे का? क्या आता इथं मी 24 केले आणि इकडं 60 केले, शून्य तसंच आहे. झालं का? इथे किती आलं? 40 आलं, इथे 40 आलं आणि हे किती आलं? आलं का? आता इथे वरती किती झाली? ही 9, ह्याची किती आली? 6. बरोबर आहे का? 9 6 किती झाले? 9 आणि 8 6 कळलं ना? 15. सर्वसाधारण कोण आहे इथे? मंगळ आहे. मंगळ कोण आहे इथं? त्यात टोटल किती होणार आहे? मंगळाची पहिली 7 पुन्हा 10 मिळवला तर किती होईल टोटल? किती किती आहे? तळाला संपूर्ण आला म्हणजे आता हा जर चंद्र असला तर माझा कमी कोण आहे? मंगळ आहे. आणि अंतराच्या कमी कोण आहे? चला आता ह्याच्यावरही वायू तत्वाची राशी घेतो. वायू तत्वाच्या राशी साधारणतः 2 अंश घेतो. मंगळ आहे याचा अर्थ वायू तत्वात मंगळाची पुढची 2 चरण, मंगळाची आजची 2 चरण पृथ्वी तत्वाच्या राशीला, म्हणजे मंगळ चालू होऊन 7:40 संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 अंक चालला पृथ्वी तत्व वायू तत्वातले. म्हणजे मला इथं मंगळाचे 6:40 जुळून हे करायचं, कारण हे मंगळाचं नक्षत्र इथं कशातलं? पृथ्वी तत्वातलं. भरल्याच्या नंतर आता ही टोटल किती आहे? आता ही टोटल किती आहे? किती म्हणजे 48. किती वर्ष किती झाली? किती वर्ष झाली? 9 8 72. 20 ची 3 20 ची 3 काय किती झाली? 20 ची 3 20 ची 3 9 8 72. 20 ची 3 20 ची 3 म्हणजे 6 वर्ष झाली. किती झाली टोटल? बरोबर आहे का? आता कुठून मोजणार? मोजा. किती झालंय? 25. 25 आणि 16 25 आणि 16 किती झालंय? 41. 41 आणि 19 41 मध्ये 19 60 आणि 17 इथं 77 नंबरच्या खोलीपर्यंत गुण आहे. 78 नंबरची खोली कितीच्या मध्ये? तर बघून घ्या या 2 अंश वायू तत्वात 2 अंशाच्या नंतर लगेच ते सुधारतात. इथे किती? 6:40 पेक्षा
असलेला नाही चेक करून बघा. आहे का सबचं टेबल? सबचं टेबल आहे का? वायू तत्वाच्या राशीत 2 अंश आणि काही कलावर केतू चालू झाला. आहे का? बरोबर आलाय? बरोबर आहे का? जो बरोबर आला तुला तर नाही आला तरी मला सांगायचं की आपल्या बरोबरच येऊन निघायचं आहे. एपी शिकायचं असलं तर ते सोडून चालणार नाही आपल्याला. रेक्टिफिकेशन उत्तम प्रकारे कसं रेक्टिफिकेशन करता येतं हे शिकवणार आहे मी. झालं का? चला आता आणखी एक अंश आहे वायू तत्वाच्या राशी 28 अंश. काही गरज नाही. काय वायू तत्वात 28 अंश जर असतील तर त्याचा नक्षत्र कमी कोण आहे का माझा? हा गुरु आहे. गुरु जर नक्षत्र वायू तत्वात कितीपासून चालू होतं? तो वायू तत्वात राशीच्या नक्षत्राची बागणी कशी आहे, कशी नक्षत्र असतात? वायू तत्वाच्या राशीत 46 पर्यंत मंगळ, 46 पासून 20 अंशापर्यंत राहू आणि 20 अंशाच्या नंतर बरोबर आहे का? म्हणजे इथं राहू थांबताना 20 अंशावर राहू थांबलाय. ते किती झाले? 8 अंश. बरं आहे का? किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. आता 4 वर्ष कोण आहे? मग आता 40 मला विभागणी कशी करणार? मला विभागणी कुठं करणार? किती आहे ना? 16, 9, 19 इथे 1 टाकला तर 20 आणि 15 35 आणि 17 50 आणि 2 52 बरोबर आहे का? 52 आणि 7 59 किती? 59 आणि 59 आणि त्याच्यात 20 मिळवले तर बरोबर आलं का? 5979 नंबर आहे 72 नंबरची बोली कोणाच्या मालकीची असेल? बरोबर आहे का? सब बरोबर आला? एक अंश आणि किती घेऊ? बोला किती घेऊ? एक अंशाच्या नंतर किती घेऊ? 20 करा आणि 40 केला. घेतला का? असा घेतला. आता हे जलतत्वाच्या राशीची सुरुवात करतो. जलतत्वाच्या राशी 3 दिवसांनी सुरू असतो. राहिलेला गुरु कुठे गेला? आणि पुढचं नक्षत्र चालू झालंय कुठून? वायू तत्वात 20 अंशापासून चालू झालं. म्हणजे याच्या मागे 10 अंश गुरु आहे. याच्या मागे 10 अंश गुरु आहे. याच्या मागे 10 अंश आहे. म्हणजे याची टोटल किती आता? 40, 20 आणि हे
देणार तुम्हाला आणि तुम्ही काढायचं. सोपं गणित आहे का नाही? मी काय तुमच्या जागे असे फार किचकट अंक देणार नाही. तुम्ही काय करताय, अंक करताय, कला करताय, पुन्हा विकलांकी करताय. मी असं काही करत नाही. मी आपला साधा माणूस आहे. मी आपलं साधे अंक तुम्हाला करतो. तर मग 30 अंक आला. आपली तत्वात 30 अंक आलाय. कधी कधी मला वाटतं तो पृथ्वीतत्वात तर गेला नाही ना एकांकाला. काय प्रश्न पडतो मला, अग्नी तत्वात बरोबर 30 अंशाचा मला ग्रह आहे. मला कधी कधी कन्फ्युजन निर्माण होतं की हा जरी एक कला पुढे गेला तर तो पृथ्वी तत्वात जाणार आहे. मग त्याचा सब काय राहील? त्याचा सब काय राहील? ते 30 अंश म्हणजे काय? 30 अंश म्हणजे पूर्ण राशी. आणि या अग्नितत्वाच्या राशी नक्षत्राची विभागणी कशी? म्हणजे आता इथे चढ मला कोण आहे आणि त्याने किती अंश भोगल्या? रवी 3 अंश आणि 20 कला म्हणजे किती वर्ष? 27 वर्ष. किती वर्ष? किती वर्ष? 30 वर्ष. चला मला कोण? तर बोला 16 आणि 16चा 23 आणि राहू याच्यात घातला तर किती होईल? का समजा आता माझा एक ग्रह एक कला पुढे गेला, काय फरक पडेल? म्हणजे लिहिताना मला कसं लिहावं लागेल? लिहिताना मला असं लिहावं लागेल, अग्नी तत्वाची राशी, रवीचं नक्षत्र आणि राहूचा सण. आणि हे त्याला जर पुढे गेला तर मला कॉम्बिनेशन बिघडलं. पृथ्वी तत्वाची राशी, रवीचं नक्षत्र आणि राहूचा सण हे दोन्ही सेम आहे. हा जो खंड आहे हा तुम्हाला रेक्टिफिकेशन ऑफ वर्ड टाइम साठी फार उपयोगाचा. बऱ्याच जणांचा लग्नाचा बिंदू हा शेवटचा असतो किंवा सुरुवात असते तेव्हा लोक आपल्या तेच कन्फ्युजन मध्ये येतात. मग माझं अग्नितत्वाचं लग्न आहे की पृथ्वी तत्वाचं लग्न? तेव्हा जेव्हा रेक्टिफिकेशन ऑफ वर्ड टाइम करायचं असतं त्याच्यासाठी डिमांड नाही की तुम्हाला यातला किंवा यातला एक ग्रह मिळतो, बाकी ते मिळणारच असतो, यातला किंवा यातला मिळतो. नुसती याच्यासाठी बघितलं तुम्ही सांगू शकता अमक्याचं अमकं लग्न आहे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं 7 आहे. 7 मिळवल्यावर 23 झाले. त्या 23 मध्ये किती मिळवल्यावर माझं 30 अंश पूर्ण होतं? किती वर्ष मिळवल्यावर? 7 मिळवल्यावर 30 वर्ष पूर्ण होती. म्हणजे हा राहू विभागला अग्नी तत्वाच्या राशी, रवीचं नक्षत्र किंवा रवीच्या नक्षत्रातलं राहूचा सविभाग. कोणाचा सविभाग? तो राहूचा सविभाग. तो 7 वर्ष एवढा 7 वर्ष एवढा अग्नी तत्वात राहतो.
म्हणजे रवीच्या नक्षत्रात रवीला पण मिळाला, चंद्राला मिळाला, मंगळाचा मिळाला आणि मला 7 वर्ष एवढा पाहिजे म्हणून हा केतूचा मी घेतला. बरं आहे का? चला कुठं आलं का? ते किती झालं? ते तर धरायचं नाही. ती पट्टी तुमची पॅक 4 4 8 आणि 4 12 120 झाले. 120 म्हणजे 60 अधिक 60 इकडे चिंड्या राहिले आणि इकडं 2 आले. इथं 2 आले झालं का? मोजा 7 2 8 8 2 6 14 आणि 6 20 ला किती राहिले? 0. पुन्हा इथं 2 आले. 4 2 6 5 4 10 14 मध्ये किती झाले? 140 झाले. 140 कसं करणार तुम्ही? 2 अंश आणि 20 म्हणजे याच्यात मी 2 अंश काढले आणि 20 त्याला ठेवल्या. तिथं 2 अंश लिहिले. होता 2 आणि 3 आलं. यायलाच हवं तर आपल्याला याच्यात आणखी पण सांगायचं राहिला. जनरली केपीवाल्याने प्रश्न विचारला जातो की 249 नंबर का आहे? तुम्ही 249च नंबर का घेता? ते कसे येतात काय त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? तो केपीवाल्याकडे गेलं की तो नको एक ते 249 मधला एक नंबर द्या. काय विचारतो तुम्हाला? काय विचारतो? कुंडली कोणतं लग्न करून मांडायचे तो विचार. काय विचारतो? तुझ्या राशी सांग, अंश सांग, साधे घेतात. कोणत्या राशीतलं कोणतं नक्षत्र आणि कोणता सब धरून तुझा प्रश्न बघू ते विचारतो आणि तुम्ही त्याला सांगता की याचा असं धरण बघ तुला काय येत असेल ते सांग. काय तुम्ही केपीवाल्याला जो नंबर देता ना त्या नंबरावरून केपीवाल्याला तुम्ही सांगता की माझं आताचा जो प्रश्न बघायचा त्याची राशी जी आहे त्याचं नक्षत्र हे आहे आणि त्याचा सब हा आहे असं कॉम्बिनेशन देतो. इथं बघायचं इथं नंबर टाकलेले आहे ते सबके नंबर आहे 249. आता मी इनिशियली तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नक्षत्रात 9 सब असतात. नक्षत्र किती? 27. नक्षत्र किती? 27. 27 ला 9 निवडला तर किती येतं? 246 येतं. वरच्या 6चं काय? वरच्या 6 मध्ये राहूच्या ही जर 3 विभागलेले अग्नितत्वातले 3 राहूचे आणि पृथ्वीतत्वातले राहूचे तर इतर राशिका मी बदलला म्हणजे 243 आणि 3 किती झाले? 246 झाले. आता दुसऱ्याचं बघा. आता हे 30 अंश असे धरले आणि हा माझा ग्रह जो आहे तो पृथ्वीतत्वाच्या राशीला आहे. तर हा ग्रह माझा पृथ्वीतत्वाच्या राशीला आहे. 30 अंशावर आहे का? पृथ्वीतत्वाच्या राशीत 30 अंशावर जर आहे तर आता मला बघायचं आहे त्याचा चाळ मला कोण आहे? त्याचा चाळ मला कोण आहे? मंगळ आहे. मंगळाच्या नक्षत्राला किती चाललाय तो? किती चाललाय मंगळाच्या नक्षत्रात? 640 चाललाय. चाळ मालक मंगळ 640 चाललाय. वर्ष झाली किती? 6 8 48 आणि 6 बरोबर आहे का? 6 8 48 अधिक 54 आणि हे 6 किती झाली टोटल? कोणाचं नक्षत्र आहे?
काय म्हणायचं मंगळाच्या नक्षत्रात शनिपर्यंतचे सण मंगळाच्या नक्षत्रात शनिपर्यंतचे सण पृथ्वी तत्वात राहतात आणि मंगळाच्या नक्षत्रातील बुधाच्या समने वायू तत्वाच्या राशीची सुरुवात होते काय म्हणायचं मंगळाच्या नक्षत्रातील बुधाच्या समने वायू तत्वाच्या राशीची सुरुवात होते सब विभाग ना ओके झालं का वायू तत्वाच्या राशीत 3 अंशावर ग्रह वायू तत्वाच्या राशीत 3 अंशावर ग्रह आहे काय का वायू तत्वात 3 अंशावर ग्रह आहे तो कधी कलंडा तर तेल तत्वाच्या एकलेवर जाईल पुढे कलंडा बरोबर आहे का कसं जाता इथं काय होणार आहे इथं कोणा नक्षत्रात आहे हा कोणा नक्षत्रात आहे गुरुच्या नक्षत्रात आहे एक चाल म्हणजे कोण आला गुरुमध्ये किती चाललाय ग्रह राम चालला वर्ष झाली किती झाली चाल कोण आहे बोला कुठून बोलला बोला हे किती झालंय 35 आणि 17 किती झालंय 35 आणि 17 52 झाले 52 आणि 7 अधिक 20 अधिक 6 किती झाले 10 मिळाल्यावर म्हणजे आता होती म्हणायला मला किती आहे सब कोण आहे बरोबर आहे का चंद्राचा सब विभाग चंद्राचा सब विभाग तो किती वायू जातो तर किती जल जातो 90 पूर्ण करण्यासाठी 85 मध्ये किती करावं लागेल बाकी किती राहील म्हणजे चंद्राचा तो सब काय आहे अर्धा बरोबर आहे का बरोबर आहे म्हणजे सब विभागला काय म्हणणार गुरुच्या नक्षत्रात चंद्राचा सब विभाग तो अर्धा आता वायू तत्वात राहील आता जल तत्वात म्हणजे हे कॉम्बिनेशन चित्रात कसं येणार आहे वायू गुरु आणि चंद्र पुन्हा इथे त्यानंतर जल गुरु आणि चंद्र म्हणजे आता इथं राशी कमी बदलणार आहे बरोबर आहे का अग्नी तत्वात आणि पृथ्वी तत्वात राहूचे वाढलेले 3 सब आणि गुरुच्या नक्षत्रात चंद्राचे वाढलेले 3 सब म्हणजे 6 सब वाढले 243 अधिक 6 249 तर काय पारंपरिक वगैरे थोड्या काढायचं चांगलं करतं आपल्याला तर कळतच नाही काय आपण काय करतो आपल्या राशीचे अंक सुद्धा कळत नाही थोड्या मोठ्या काढायच्या ते चांगलं माहिती असतं आणि दशेला संपवणं विशेषतः आंतरदशेला संपवणं फार गरजेचं त्याशिवाय तुम्हाला फलादेश येत नाही आणि फलादेशासाठी तुमचा अनुभव फार गरजेचा साधारण गोष्टी
पुस्तकं सगळीच्या सगळी ऐकलं. पण मी पारंपरिकला फलादित करत, कारण इथं पारंपरिकला फलादित करायचं म्हणजे काय, आपल्या तगडीत आपलीच तगडी अडकवायची ना आपणच पडायचं. हा पण नियम लागतो, तो पण लागतो. मग कुठला लावायचा नाही, म्हणजे आपल्या तगडीत आपली तगडी अडकवायची पडायची. एवढं साधं नाही. कळलं का? आणि आता गेलं तरी एक उत्तर असतं, पुन्हा मंगळ पोचरी आहे तोपर्यंत एक उत्तर असेल, मंगळ मार्गी झाल्यावर दुसरं उत्तर असतं. इकडं असं काय प्रकार नाही. तिथं साधं सोपं सुटसुटीत आणि टापटिपीत आहे. तिथं कुठं चुकलं सोपं मोठं केलं. आता इथे 2 तासाचं लेक्चर झालं. सब काढणे हा जो प्रकार आहे, हा प्रकार तोंडी सब काढायला, या पद्धतीनं सब काढायला आतापर्यंत कोणीही शिकवलेला नाही. कन्फ्युजन झालं का? किंवा कन्सेप्ट मला कळला नाही असं वाटलं का? माझ्या डोक्यात पक्का असल्याशिवाय तुमच्या समोर प्रेझेंट करणार नाही. कळतंय का? म्हणजे मी तुम्हाला जे काय शिकवणार ना, आणि आता माझ्या अनुभवाबद्दल जर बोलायचं झालं तर जनरली रोज 50 कुणाला बघायचा मला गेल्या 8 वर्षात आलं. किती? रोज 50 कुणाल्या गेली 8 वर्ष रोज बघ. एवढाच छोटासा अनुभव आहे. त्यामुळं लोकांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे, लोक काय विचारतात, आणि याच्या पुढची स्टेज मी मोबाईलवर पैसे टाकतो. त्याचा अर्थ तुम्हाला समोर आल्यावर गुरुजी पायाला हात, मग आरतीला बसा नाही. मोबाईलवर म्हटलं की वाजलेले असतात ना, तसं त्यांच्याच बापाला घडते. छोटा पे करतात ना, 9 रुपये पर मिनिटाला. मग काय पण बोलायचं, काहीही बोलायचं. बेसिकली माझ्याकडे जर माझ्या अनुभवाचा जर बोलला तर जनरली जो विषय सगळ्यांकडे असतात त्याच्या वेगळा एक विषय आहे. म्हणजे तुमचं बेडलाईफ काय असतं ह्याच्यात माझी वाटतरी आहे. मी कुंडली बघितल्यावर तुमच्या वैवाहिक सौख्यामध्ये काय असू शकतं ते ॲक्युरेट नाही करतो. कारण त्यासाठी माझ्याकडे कदाचित तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही एवढं कलेक्शन. लेसबी काय 50 कुंडले असतील. कुठल्या ज्योती वेळी तर तुम्ही ज्योती प्रॅक्टिस करताय? किती कुंडले आहेत? एक संपर्क होतो. बेडवर कोण कमी पडेल आणि कोण जास्त होईल ते कुंडली बघून बरोबर ऍक्टिव्ह असेल. तुम्हाला आलेला मुलगा, मुलीनं मला मुलाची कुंडली सांगितल्यावर मी सांगतो की तो मुलगा तिच्याशी कसा बिहेव करेल. तो हो म्हणेल की नाही, त्याची बिहेवियर काय, तो लग्नासाठी कसा मुलगा आहे, मी इथं बसून सांगतो. मीटिंग झाल्यावर तिने मला सांगायचं की असं तसं तर तुम्ही इथं घेऊन ठेवायचं, माझ्या मुलीला मीटिंगला पाठवायची. मी सांगतो तसं. 90